लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. लिंगायताला समानार्थी शब्द फक्त लिंगायतच आहे. सरकारकडे मागत असताना लिंगायतच मागा, दुसरं काही मागितल्यावर केस होते आपल्यावर. तुम्ही म्हणसाल आज का बोलला नाही, मी सांगतो दुसरं जर काही मागितलो आम्ही तर दॅट इज टोटली अनकॉन्स्टिट्युशनल. कारण पिंडीतून कोण जन्माला येत नाही त्यानं जर आमचा बाप आहे म्हणून सांगितलो हातकड्या बसतील. कारण आमच्या संविधानात लिहिलंय की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करणं हे भारतीय संविधानाचं कर्तव्य आहे. आणि अंधश्रद्धेनं बरबटलेला विचार जर तिथं सांगितलो तर आपल्या धर्माला मान्यता मिळणार नाही, मारतील धरून आपल्याला. आणि म्हणून धर्म म्हणून मागणी करत असताना मनात असो नसो धर्म म्हणून मागणी करत असताना सर्वांनी फक्त आणि फक्त लिंगायत धर्मच म्हणून मागणी करा. दुसरा धर्म म्हणून मागणी मान्य होऊ शकत नाही. आणि याच्यावरती समाजाला चिंतन करावं. 5 लोक उठून काही बोलले म्हणून ऐकू नका. 50 लोक का म्हणतात ते बघा, संविधान का म्हणते ते बघा, न्याय प्रणाली काय म्हणते ते बघा, परिस्थितीजन्य पुरावे काय म्हणतात ते पहा. आम्ही स्वतंत्र धर्म आहोत तर मग आम्ही वेद आणि वैदिक नाही. आम्ही स्वतःला वेद आणि वैदिक म्हणत असू तर वी शुड नॉट बी रिकॉग्नाइज्ड ॲज अ different religion or independent religion. That should be not our identification. आम्ही वैदिक नाही आहोत. वेद आणि वैदिक आमचे क्रमांक 1चे शत्रू आहेत. पण वेद आणि वैदिकांच्या सुपाऱ्या घेऊन फिरणारे लोक समाजाची दिशाभूल करत आहेत.